नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पिरियडिक टेबलचा सेशन आपण कंटिन्यू करत आहोत. तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिरियडिक टेबल ड्रॉ कसा करायचा त्याच्या कन्सेप्ट सांगितल्या होत्या. आय होप तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली असावी आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने आता पिरियडिक टेबलचा लेआउट काढता येत असावा. ठीक आहे, जर तुम्हाला ते काढता येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी पुढे फायदेशीर ठरेल. ठीक आहे, पुन्हा मी काल जे तुम्हाला सांगितलं होतं त्याची रिव्हिजन करून देतो. पहा, मी काल तुम्हाला म्हटलं होतं की पिरियडिक टेबल तुम्हाला जर काढता आला, त्यातले इलामेंट जर माहिती झाले तर तुम्ही पिरियडिक टेबल रिलेटेड असणाऱ्या कुठल्याही टॉपिकला जर पाहिलं, एस ब्लॉक इलामेंट, बी ब्लॉक इलामेंट, डी ब्लॉक इलामेंट किंवा एफ ब्लॉक इलामेंट, तर यातले जे काही थेरी क्वेश्चन्स आहेत ते थेरी क्वेश्चन्स तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की पिरियडिक टेबलमध्ये टोटल ग्रुप्स किती आहेत आणि पिरियड्स किती आहेत. आठवते सर्वांना? सो ग्रुप्स आर 18 and periods are 7. So what is mean by groups? आठवते काल तुम्हाला मी सांगितलं होतं ग्रुप कशाला म्हणायचं. सो ग्रुप्स आर दी वर्टिकल कॉलम्स इन दी पिरियडिक टेबल. ठीक आहे, तुमच्या पिरियडिक टेबल मध्ये जे वर्टिकल कॉलम्स तुम्हाला दिसतात त्याला म्हटलं जातं ग्रुप्स. ठीक आहे, आणि जे हॉरिझॉन्टल रोज आहे त्याला आपण म्हटलं होतं पिरियड्स. आणि अशा 18 ग्रुप्स आणि 7 पिरियड्सचा मिळून तयार होतो पिरियडिक टेबल. ठीक आहे, मग तो कसा ड्रॉ करायचा हे मी तुम्हाला काल सांगितलं की त्यासाठी तुम्हाला पहिले 3 ग्रुप ड्रॉ करायचे. फक्त पहिला ग्रुप जो आहे की ज्याच्यामध्ये 7च्या 7 पिरियड्स आहेत. 1 2 3 4 5 6 and 7 हा तुमचा पहिला ग्रुप झाला. त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे पिरियड्स येतील 7च्या 7 पिरियड्स. ठीक आहे, आणि त्यानंतर दुसरा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये 6च पिरियड्स आहे, म्हणून तुम्हाला पहिला स्किप करायचा आणि दुसऱ्यापासून पुढे कंटिन्यू करायचं. सो दिस इज द ग्रुप नंबर 2 in which only 6 periods are present, and in third group, so this is the second, and in third group there are only 4 periods are present. So we have to skip first 3, so remaining 4 are present in the third group. ठीक आहे, आणि याच्यावरती मग पुढचा सगळा टेबल डिपेंड आहे. कसा? तर 3 नंबरच्या ग्रुपमध्ये जे 4 पिरियड्स आहेत, म्हणजे या 3 नंबरच्या ग्रुप सारखेच अजून 9 ग्रुप तुम्हाला काढायचे. ठीक आहे, मग अजून 9 ग्रुप म्हणजे 3 पासून किती पर्यंत जातील ते 12 पर्यंत. ठीक आहे, मग मी तुमच्यासाठी ते इथे काढतो बघा. सो दिस इज द 4th 5th 6th 7th 8th 9th 10th 11th and 12th. आणि ह्या सगळ्याच्या सगळ्या म्हणजे 3 नंबरचा ग्रुप 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 असे टोटल हे 10 ग्रुप होतील. तिसरा ग्रुप त्याला इन्क्लूड करून. तर ह्या 10 ग्रुपमध्ये प्रत्येकी किती पिरियड्स आहेत? तर 4 पिरियड्स आहेत, म्हणून हे 4 पिरियड्स मी कंटिन्यू तिथे अप्लाय केले. हा झाला तुमचा पूर्ण डी ब्लॉकचा सेशन. ठीक आहे, आता हे झाले 12 ग्रुप्स. आता आपले किती राहिले टोटल? 18 मधून 12 जर गेले तर 6. त्या 6 पैकी 5 कुणासारखे काढायचे? दुसऱ्यासारखे. म्हणजे याच्यामध्ये 2 रोज फक्त ऍड करून द्या आणि 5 ग्रुप ड्रॉ करा. सो 1 2 3 4 and 5. ठीक आहे, हे 2 ग्रुप ऍड झाले आणि हे 4 रोज 4 पिरियड जे आहे ते आहेत तसेच ठेवले. ठीक आहे, हे 2 रोज ऍड झाले आणि हे 4 आहे तसेच कंटिन्यू केले. ठीक आहे, ग्रुप नंबर झाला हा 13 14 15 16 and 17. आणि राहिलेला एक ग्रुप जो आहे तो पहिल्या ग्रुप सारखा दाखवायचा, म्हणजे एक रो फक्त इथे इन्क्लूड करून द्यायचा. हा झाला तुमचा 18 नंबरचा ग्रुप की ज्याला आपण इनर गॅसची सिरीज म्हणतो. ठीक आहे, नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की 6 नंबरच्या ग्रुप पिरियड मध्ये आणि 3 नंबरच्या ग्रुप मध्ये लॅन्थनम हा इलामेंट आहे. इथे थोडीशी चेंज करतो पहा. लॅन्थनम हा इलामेंट आहे आणि 7 नंबरच्या पिरियड मध्ये आणि 3 नंबरच्या सेम ग्रुप मध्ये ऍक्टिनम नावाचे इलामेंट आहे. ठीक आहे, मग लॅन्थनम सारखे 14 इलामेंट आणि ऍक्टिनम सारखे 14 इलामेंट मी तुम्हाला बॉटमला लिहून दिले होते. एक ब्लॉक तयार करून दिला होता, एफ ब्लॉक त्याला म्हटलं. ओके, पण ऍक्च्युअल मध्ये तो डी ब्लॉकचा पार्ट आहे. ठीक आहे, तर ह्या 2 सिरीजला आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे. मग ह्या 2 सिरीज पहा. लॅन्थनम सारखे 14 इलामेंट
आणि ऍक्टिनम सारखे 14 इलेमेंट, यांच्यात टोटल 2 सिरीज होतात. ठीक आहे, 14 इलेमेंट पैकी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा, 11वा, 12वा, 13वा आणि 14वा. तर हे टोटल 14 इलेमेंट लॅन्थेनॉइड सिरीजचे झाले आणि खालचे 14 इलेमेंट ऍक्टिनॉइड सिरीजचे झाले. ठीक आहे, पण ऍक्च्युअल मध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे जे 14 इलेमेंट तुम्हाला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये दिसतील, हे वेगवेगळे ग्रुप नाहीये. तर हा किती नंबरच्या ग्रुपचा पार्ट आहे? 3 नंबरच्या ग्रुपचा पार्ट आहे. आणि ह्या 2 वेगवेगळ्या पिरियड्सला तुम्हाला वेगवेगळे पिरियड्स नाही म्हणायचे, तर हा 6व्या नंबरच्या पिरियडचाच पार्ट आहे आणि हा 7व्या नंबरच्या पिरियडचाच पार्ट आहे. फक्त स्टडीला कन्व्हिनियंट होण्यासाठी आपण त्याला खाली लिहिलं. तर हा लेआउट कसा करायचा हे आपण लास्ट लेक्चरमध्ये, लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. ठीक आहे, आता आपल्याला करायचं काय आहे की ह्या पूर्ण पिरियडिक टेबलमध्ये जे 4 ब्लॉक आपण केलेले आहेत, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. आठवतं एस ब्लॉक कुठे आहे? S block situated at the extreme left hand side of the periodic table. It consists of 2 groups, group number first and group number second. So P block situated at the extreme right hand side of the periodic table. It consists of 6 groups starting from 13 to 18. ओके, आणि मिडलचा जो पोर्शन आहे 10 ग्रुपचा मिळून 3 पासून तर 12 नंबरच्या ग्रुप पर्यंतचा हा आहे डी ब्लॉक. आणि बॉटमला जो तुम्हाला पार्ट दिसतो इथे त्याला म्हटलं जातं एफ ब्लॉक. तर हे 4 क्लासेस आपण पाहिले होते. आता आपल्याला स्टडी काय करायचं ह्या व्हिडिओमध्ये, जो मेन पॉइंट आहे आपला की ह्या प्रत्येक ब्लॉकमध्ये इलेमेंट्स कशी लिहायची, कशी मेमराईज करायची, कारण की तो डिफिकल्ट टास्क आहे. सगळे इलेमेंट सिम्बॉल्स तुम्हाला पाठ करणं थोडंसं अवघड आहे. ते सोपं करण्यासाठी मी तुम्हाला काही ट्रिक देतो. ठीक आहे, तर पहिला ग्रुप जो आहे त्याला काय म्हटलं जातं? अल्कली मेटल्स. ठीक आहे, पहिल्या ग्रुपला काय म्हटलं जाईल? अल्कली मेटल्स. हो का नाही? एस ब्लॉकचा पहिला ग्रुप अल्कली मेटल आणि दुसरा ग्रुप अल्कलाइन अर्थ मेटल. तर अल्कली मेटल मधले इलेमेंट्स पहा, हायड्रोजन, फर्स्ट इलेमेंट इज हायड्रोजन, सेकंड इलेमेंट इज लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सीझियम आणि फ्रान्सियम. तर हे 7 इलेमेंट तुम्हाला पार्ट जर असेल तर त्याच्याशी रिलेटेड असणारे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता, त्यांना कम्पेअर करू शकता. ॲटॉमिक साईज, आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, हो की नाही, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, ऑक्सिडेशन नंबर, हो की नाही, कसा तो व्हॅरी होत जातो, कोणता स्टेबल ऑक्सिडेशन नंबर आहे, कोणता अनस्टेबल ऑक्सिडेशन नंबर आहे. ठीक आहे, तर या सगळ्या क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला त्यांच्या पोझिशनवरून देता येतात. ठीक आहे, मग आता तुम्हाला हे इलेमेंट पार्ट कशी करायची आणि हे सिम्बॉल्स लक्षात कशी ठेवायची याची एक ट्रिक तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर करायचं काय तुम्हाला, ह्या सगळ्या इलेमेंटच्या सिम्बॉल्स वरून एक सेंटेन्स तयार करायचं. ठीक आहे, आता हे जे सगळे मी तुम्हाला सेंटेन्स करून देणार आहे पिरियडिक टेबलमध्ये जे ग्रुप्स आहेत आणि जे सिरीज आहेत, ती स्पेशली 3D, 4D, 5D, 6D ट्रान्झिशन सिरीज. ठीक आहे, तर ते सगळ्याचे सगळं क्रेडिट माझ्या एकट्याचं नाहीये. हे सगळे सेंटेन्स तयार करण्यासाठी काही माझ्या आयडियाज आहेत, काही विद्यार्थ्यांकडून मिळालेले आयडियाज आहेत आणि काही माझ्या कलिग्सकडून मिळालेले आयडियाज आहेत. ठीक आहे, म्हणजे याचं श्रेय जे आहे ते कोणा एका व्यक्तीचं नाहीये, खूप साऱ्या व्यक्तींचा कंट्रीब्युशनचा हा एक पार्ट आहे. ठीक आहे, आणि हे जे नॉलेज मी आज तुम्हाला देत आहे, जसं मी शिकलेलो आहे आणि तुम्हाला पण शिकवत आहे, तसं तुम्ही पण ज्यांना माहिती नाही त्यांना तुम्ही ते शिकवायचं. म्हणजे तुमचे जे काही क्लासमेट्स आहेत ज्यांना पिरियडिक टेबल अजूनपर्यंत लर्न झालेलं नाहीये, तुम्हाला जर आता यायला लागला, लर्न झाला, तर तुम्ही त्यांना ते शिकवू शकता. नॉलेज दिल्याने काय होतं, ते स्प्रेड होतं, वाढतं, आपलं स्वतःचं पण वाढतं, बाकीच्यांचं पण आपण वाढवतो. ठीक आहे, तर हा एक पार्ट आहे. तुम्ही काय करा, हा जे काही तुम्ही शिकाल, ठीक आहे, व्हिडिओ शेअर करायचा तर शेअर करा आणि जे तुम्ही शिकलेला आहात ते पण तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता. ठीक आहे, तर पहिला जो ग्रुप आहे तो पार्ट कसा करायचा त्याच्यासाठी सेंटेन्स तयार केलेला आहे. ते म्हणजे असं, आता मी जे सेंटेन्स बोलतो ते आणि जे सिम्बॉल्स लिहितो ते त्याच्याकडे तुम्ही लक्ष ठेवा. ठीक आहे, पहा, हल्ली नाजूक कटरीना रबरी सायकलवर फिरते. आहे की नाही सोपं सेंटेन्स, ऐकायला छान वाटतं आणि एकदा ऐकलं की आपल्या लक्षातही राहतं. पण त्याचे इलेमेंट जर तुम्हाला म्हटलं एकदा पहा आणि त्याचे सिम्बॉल सांगा तर थोडंसं डिफिकल्ट जातं. म्हणून तो सोपा होण्यासाठी हे सेंटेन्स तुम्ही करायचं आणि त्या सेंटेन्सवरून सिम्बॉल द्यायचे, सिम्बॉल्सवरून तुम्हाला नावं लक्षात राहतील. ठीक आहे, काय केलं मी ह्या दोघांचं मिळून, हल्ली नाजूक कटरीना रबरी सायकलवर, CS आहे हा, सायकलवर फिरते.
आहे का नाही सोपं? ओके, मग ते सिम्बॉल्स फक्त लक्षात ठेवायचे. मग सिम्बॉल्स आपण लिहिले त्या सेंटेन्सवरून की आपल्याला त्यांची नावं येतील. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सीझियम आणि फ्रान्सियम. एवढं सोपं आहे. ठीक आहे, तर हा झाला तुमचा पहिला ग्रुप. ठीक आहे, लक्षात राहिलं? ठीक आहे, नुसतं पाहत राहू नका. मी जे काही करतो सांगतो, ठीक आहे, तुम्ही स्वतः तुमच्या नोटबुकमध्ये ते करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही पिरियॉडिक टेबल ड्रॉ केलेला असावा. जर नसेल केला तर व्हिडिओ थोडा वेळ पॉज करा, पिरियॉडिक टेबल स्वतःहून ड्रॉ करा आणि मग मी जसे ट्रिक्स सांगतो तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही ते अप्लाय करून टेबलमध्ये लिहा. ठीक आहे, पहिला पार्ट झाला सगळ्यांचा, पहिला ग्रुप सगळ्यांचा माझ्या मते पार्ट झालेला असेल. ठीक आहे, आता दुसरा ग्रुप आपल्याला पार्ट करायचा आहे. दुसरा ग्रुप जो आहे त्याला अल्कलाइन अर्थ मेटल आपण म्हणतो. त्याच्यामध्ये 6 इलेमेंट्स आहेत. ठीक आहे, आता पहिल्या ग्रुपमध्ये जे इलेमेंट आहे ते सगळेचे सगळे अल्कली मेटल नाहीये. हायड्रोजन हे एक्सेप्शन आहे. का बरं ते एक्सेप्शन आहे ते मी तुम्हाला पुढे थेअरी शिकवत असताना सांगेल. आता फक्त इलेमेंट लक्षात ठेवण्यासाठी हायड्रोजन त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. ठीक आहे, ऍक्च्युअल मध्ये हायड्रोजनची पोझिशन एस ब्लॉक मध्ये नाहीये, पी ब्लॉक मध्ये नाही, तर इथं त्या हायड्रोजनला मेन्शन केलं जातं. ठीक आहे, का बरं त्याला सेपरेट पोझिशन आहे त्या टॉपिक मध्ये मी तुम्हाला सांगेल, किंवा पुढे ज्यावेळेस मी हा पिरियॉडिक टेबल मधल्या इलेमेंटची पोझिशन एक्सप्लेन करेल त्यावेळेस तुम्हाला त्या एक्सप्लेनेशन मध्ये त्याची पोझिशन पण सांगेल. ठीक आहे, सो फॉर राईट नाऊ, ठीक आहे, आत्तासाठी तुम्ही त्याला इथे कन्सिडर करा, तुम्हाला सगळी इलेमेंट लक्षात ठेवण्यासाठी. पहिला ग्रुप झाला सर्वांचा, व्हेरी गुड. आता दुसरा ग्रुप पहा. दुसऱ्या ग्रुप मध्ये आहे पहिला इलेमेंट बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम आणि इरेडियम. 6 इलेमेंट आहे. आता ही इलेमेंट आणि त्याचे सिम्बॉल्स लक्षात ठेवण्यासाठी एक सेंटेन्स मी देतो, ते तुम्ही काय नोट करून घ्या. ठीक आहे, आता मी जे सेंटेन्स बोलतो आणि त्याप्रमाणे त्याची सिम्बॉल लिहितो ते पहिल्यांदा काळजीपूर्वक पहा, मग तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये प्रयत्न करा. ठीक आहे, चला. सो सेंटेन्स असं होईल त्याचं, बघ मंगेश कसा सुंदर बघतो रोज. बघ मंगेश कसा सुंदर बघतो रोज. ठीक आहे, अजून एक मुलांमध्ये फेमस स्टेटमेंट आहे, सेंटेन्स आहे त्याचं, बेटा मागे कार, स्कूटर बाप राजे, वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, तुम्हाला ते जर आवडलं असेल तर ते स्टेटमेंट लक्षात ठेवा, सेंटेन्स लक्षात ठेवा, किंवा मी जे हे सांगतो ते तुम्ही लक्षात ठेवा. बघ मंगेश, मंगेशच्या ऐवजी तुम्हाला एमजी वरून जे काही नाव सुचेल ते तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. सो बघ मंगेश कसा सुंदर बघतो रोज. ठीक आहे, काही नाम एमजी वरून मेघा हे नाव सुचवेल. ठीक आहे, तर तुम्हाला जे योग्य वाटतं ते तिथे फक्त नोट करून टाका. दुसरा ग्रुप राहील लक्षात, बघ मंगेश कसा सुंदर बघतो रोज. ठीक आहे, चला. आता हा झाला येस ब्लॉक. ठीक आहे, झालं की नाही? 5 मिनिटांमध्ये 5 मिनिटाच्या आत तुम्ही काय केलं ते लर्न केलं, त्याचे सिम्बॉल्स माहिती झाले. आता तुम्ही त्याच्याशी क्वेश्चन्स विचारले तर तुम्ही कम्पेअर करून सांगू शकता. ओके, साईज बद्दल विचारलं तुम्हाला, मॅग्नेशियम स्ट्रॉन्शियम कोण लार्जर साईज आहे तर तुम्ही सांगू शकता स्ट्रॉन्शियम. हो का नाही? पण त्यासाठी तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टीज पण माहिती असायला हवं, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. आता फक्त पिरियॉडिक टेबल मधले इलेमेंट मेमराइज करूया. ठीक आहे, सो दिस इज द ग्रुप नंबर 2. नेक्स्ट इज 13 नंबरचा ग्रुप, म्हणजे पी ब्लॉक कडे आपण जाऊ. 13 पासून तर 18 पर्यंत 6 ग्रुप्स. ठीक आहे, तर मी पहिल्यांदा इलेमेंट लिहितो पहा. 13 नंबरच्या ग्रुपमध्ये इलेमेंट कोणते कोणते आहे तर 13 नंबरमध्ये पहिला इलेमेंट आहे बोरॉन, नंतर आहे ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम आणि थॅलियम. ठीक आहे, हा जो पार्ट आहे 7व्या नंबरच्या पिरियड मधला, तर हे सगळेच्या सगळे इलेमेंट जे आहे ते पाठ करणं काही गरजेचं नाही, कारण की त्या 7 नंबरच्या पिरियडला आपण इनकम्प्लीट पिरियड म्हणून ओळखतो. त्याची इलेमेंट अजूनपर्यंत तुम्हाला स्टडीसाठी इन्क्लूड केलेले नाही. त्याच्यामुळे 6 नंबरच्या पिरियड पर्यंतच तुम्हाला इलेमेंट लक्षात ठेवायचे. ठीक आहे, आणि जे विद्यार्थी सीईटीची तयारी करत आहात त्यांना फक्त 4 नंबरच्या पिरियड मधलेच इलेमेंट माहिती असले तरी चालते. ठीक आहे, ग्रुप मधले तर सगळेच माहिती पाहिजे, परंतु डी ब्लॉक मध्ये फक्त एवढी एक सिरीज जरी लक्षात असली सीईटीच्या विद्यार्थ्यांना तर चालेल, आणि जे नीट जीची तयारी करत आहे त्यांच्यासाठी सगळा टेबल मेमराइज असणं गरजेचं आहे. ठीक, सो 13 नंबरच्या ग्रुप मध्ये जे 5 इलेमेंट आहे त्याचं सेंटेन्स पहा. बाल गंगाधर इंडियन तिलक. काय सेंटेन्स तयार केलं पहा. तिलक माहिती आहे सर्वांना, टिळक साहेब माहिती आहे ना आपले सगळ्यांना, बाळ गंगाधर टिळक. हो का नाही? तर तिथं मध्ये फक्त मी काय ऍड केलं,
इंडियन हे नाव ऍड केलं. सो बाल गंगाधर इंडियन तिलक. तर हे सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. किंवा आमची एक विद्यार्थिनी आहे ओके, तिने एक वाक्य सुचवलं होतं, ते असं होतं, बाई आली गावात इंजेक्शन टोचायला. तर हे वाक्य थोडंसं फनी आहे, लक्षात राहायला थोडंसं सोपं आहे, ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. काय सेंटेन्स आहे? बाई आली गावात इंजेक्शन टोचायला. ठीक आहे. तुम्ही ज्यावेळेस स्कूल लेवलमध्ये असाल, स्कूल लेवलला असेल, त्यावेळेस तुम्हाला हा अनुभव आलेला असेल. शाळेमध्ये एक्झामिनेशन करण्यासाठी मेडिकलची काही लोक येतात आणि इंजेक्शन वगैरे देतात वगैरे, त्यावेळेस भीती वाटायची हो का नाही. तर त्या सेंटेन्सवरून तुम्हाला हे सगळीच्या सगळी इलामेंट लक्षात ठेवायची. ठीक आहे. बाई आली गावात इंजेक्शन टोचायला. ठीक आहे. 14 नंबरच्या ग्रुपकडे जाऊया. 14 नंबरचा जो ग्रुप आहे त्याला म्हणतो आपण कार्बनची फॅमिली. पहा मी इलामेंट लिहितो. कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टीन आणि लीड. ठीक आहे. आता कशी लक्षात ठेवायची ते पहा. केमिस्ट्री सर गिव्स सनकी प्रॉब्लेम्स. केमिस्ट्री सर गिव्स सनकी प्रॉब्लेम्स. हे एक सेंटेन्स आहे. अजून असं सेंटेन्स आमच्या काही विद्यार्थ्यांनी बनवलं होतं, ते असं होतं, कहे सीताजी सुनो प्रभुजी. कहे सीताजी सुनो प्रभुजी. ठीक आहे. ह्या दोन सेंटेन्स पैकी तुम्हाला जे सेंटेन्स आवडेल ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्याप्रमाणे इलामेंट पाठ करायची. ठीक आहे. 15 नंबरचा जो ग्रुप आहे नायट्रोजनची फॅमिली. नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ. ठीक आहे. तर बघा आता नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ हे 5 एलिमेंट लक्षात कसे ठेवायचे. नेपाळ, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, सब भिकारी. फक्त सेंटेन्स साठी लक्षात ठेवा, ऍक्च्युअल मध्ये तसं नाहीये. समजते म्हणजे त्या देशामधले जे लोक आहेत त्यांच्याबद्दलचा द्वेष ह्या सेंटेन्स मधून मी व्यक्त करत आहे असं नाही. तर हे सेंटेन्स लक्षात ठेवण्यासाठी फक्त मी तुम्हाला ही आयडिया देत आहे हो की नाही. तुम्हाला जर हे आवडत नसेल, नेपाळ, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, सब भिकारी, तुमच्या भावना जर हर्ट होत असतील हो की नाही, तर तुम्ही काय करू शकता, नाना पाटेकर असरानी सब भिकारी म्हणू शकता. किंवा तुम्ही NPAS वरून जे काही नावं तुम्हाला वाटतील त्यांच्यावरती हे अप्लाय करू शकता. ठीक आहे. आमच्या एका कलिगनी एक वाक्य तयार केलं होतं, त्याचं असं, नॅशनल परमिट असेपर्यंत. नॅशनल परमिटच्या गाड्या सगळ्यांना माहिती आहे ना, ट्रकवरती लिहिलेलं असतं, कुठेही जा त्यांना कमी अडवत नाही, लायसन्स असतं त्यांना काही विकण्यासाठी. तर ते सेंटेन्स पण इथं वाक्य तयार करण्यासाठी तुम्ही यूज करू शकता. नॅशनल परमिट असेपर्यंत सब बिकता. नॅशनल परमिट असेपर्यंत सब बिकता. ठीक आहे. कुठेही जा ते काही विकू शकता कारण की त्यांच्याकडे ते परमिट आहे. तर ह्या 2-3 सेंटेन्स पैकी तुम्हाला जे आवडेल ते तिथं लक्षात ठेवा. ठीक आहे. 16 नंबरचा जो ग्रुप आहे ऑक्सिजन फॅमिली. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम, पोलोनियम. हे कसे लक्षात ठेवायचे पहा. ओ सर सुंदर तेरी पोशाख. काय लक्षात ठेवा, ओ सर सुंदर तेरी पोशाख. ठीक आहे. तर ह्याप्रमाणे तुम्ही काय करू शकता, इलामेंट लक्षात ठेवू शकता 16 नंबरच्या ग्रुपमध्ये. ठीक आहे. आता 17 नंबरच्या ग्रुपमध्ये जी इलामेंट्स आहेत, 17 नंबरच्या ग्रुपमध्ये हॅलोजन फॅमिली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर पहिला जो इलामेंट आहे तो फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टेटाईन. ठीक आहे. हे लक्षात कसे ठेवायचे पहा. फर्स्ट क्लास बिर्याणी इन ऑस्ट्रेलिया. दादी मी शिकवतोय मुलांना म्हणून बिर्याणी म्हणतो. ओके. फर्स्ट क्लास बिर्याणी इन ऑस्ट्रेलिया. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे इलामेंट सगळेच्या सगळे लक्षात राहण्यासाठी. समजलं सर्वांना. ओके. आणि 18 नंबरचा जो ग्रुप आहे इनर्ट गॅसेस. ओके. कोणते कोणते इनर्ट गॅसेस आहेत पहा. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. ठीक आहे. कसं लक्षात ठेवायचं पहा. हेमाने आरशामध्ये क्रिसची झेरॉक्स रंगवली. हेमाने आरशामध्ये क्रिसची झेरॉक्स रंगवली. तर हे तुमचे इनर्ट गॅसची इलामेंट आहे, 6 इलामेंट. ठीक आहे. तर ह्याप्रमाणे तुम्ही इनर्ट गॅसचा ग्रुप लक्षात ठेवू शकता. तर हे झालं ग्रुप वाईज स्टडी. ज्यावेळेस तुम्ही एस ब्लॉक स्टडी करणार आहात तर ग्रुप वाईज स्टडी करणार आहात, म्हणून मी तुम्हाला ग्रुप वाईज हे इलामेंट मेमराईज करून देतो. ठीक आहे. पुन्हा एकदा रिवाइज करा. पहिला ग्रुप कसा लक्षात ठेवणार तुम्ही. हल्ली नाजूक कटरीना रबरी सायकलवर फिरते. ठीक आहे. दुसरा सेंटेन्स, दुसरा ग्रुप लक्षात ठेवण्यासाठी,
बघ मंगेश कसा सुंदर बघतो रोज. ठीक आहे. 13 नंबरच्या ग्रुपला कसं लक्ष ठेवायचं, पी ब्लॉकचे इलामेंट जे आहे ते, त्यापैकी 13 नंबरचा ग्रुप, बाई आली गावात इंजेक्शन टोचायला. ठीक आहे. 14 नंबरचा ग्रुप, केमिस्ट्री सर गिव्स सनकी प्रॉब्लेम्स. ठीक आहे. 15 नंबरचा ग्रुप, नॅशनल परमिट असेपर्यंत सब बिकता. ठीक आहे. 16 नंबरचा ग्रुप, ओ सर सुंदर तेरी पोशाख. 17 नंबरचा ग्रुप, फर्स्ट क्लास बिर्याणी इन ऑस्ट्रेलिया. आणि 18 नंबरचा ग्रुप, हेमाने आरशामध्ये क्रिसची झेरॉक्स रंगवली. लक्षात आलंय. तर हा झाला ग्रुप वाईज स्टडी. आता ज्यावेळेस तुम्ही डी ब्लॉक कडे याल, डी ब्लॉक, तर डी ब्लॉकचे जे इलामेंट आहे ठीक आहे, तर ते डी ब्लॉकची इलामेंट ग्रुप वाईज तुम्हाला स्टडी करायचे नाहीये, तर ते सिरीज वाईज स्टडी करायचे आहेत. म्हणजे ज्या पिरियड मध्ये ते आहे त्या पिरियड वाईज स्टडी करायचे आहे. 4 नंबरच्या पिरियड मधली जी सिरीज आहे त्याला 3D सिरीज म्हटलं जातं. 4 नंबरचा जो ग्रुप आहे त्याला 3D सिरीज म्हटलं जातं. 5 नंबरचा ग्रुप जो आहे त्याला 4D सिरीज, 5D सिरीज आणि 6D सिरीज. ठीक आहे. तर ह्या सिरीज वाईज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. मग आता सिरीज वाईज आपण पार्ट करूया. तर जो पहिली सिरीज आहे 3D ट्रान्झिशन सिरीज आपण त्याला म्हणतो, तो कसा पार्ट करायचा पहा. तर त्याच्यामध्ये इलामेंट आहे स्कॅन्डियम, टिटानियम. आता मी फक्त सिम्बॉल लिहितो पहा, ST कार. ओके. तर हे 10 इलामेंट आहे. ह्या 10 इलामेंटला कसं लक्षात ठेवायचं पहा. ST स्कॅन्डियम आणि टिटानियम ह्या दोघांचा मी काय केलं, ST व कार. ठीक आहे. सगळ्यांना माहिती आहे ना, दोन्ही पण काय आहे, प्रवास करण्यासाठी वापरले जाणारे वाहन आहेत, कार आणि ST. पण असं होतं की सगळेच कार मधून प्रवास करत नाही, सगळेच ST मधून प्रवास करत नाही. ठीक आहे. म्हणून मी काय सेंटेन्स केलं पहा, ST व कार मध्ये फिरणे कुणाच्या नशिबी कुणाच्या जिंदगी. ठीक आहे. काहींचं नशीब असं असतं की त्यांना एसटीतूनच फिरावं लागतं, कार त्यांच्या नशिबात नसते. आणि काही काहींची जिंदगी अशी असते, लाईफ अशी असते की ते फक्त कारमध्येच फिरतात, एसटीचा काही त्यांचा संबंध नाही. ठीक आहे. म्हणून हे सेंटेन्स मी तयार केलं, स्कॅन्डियम, टिटानियम, व्हॅनाडियम, क्रोमियम, मॅंगनीज, फेरस, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक, ST व कार मध्ये फिरणे कुणाच्या नशिबी कुणाच्या जिंदगी. ठीक आहे. तर या सेंटेन्सने तुम्ही 3D ट्रान्झिशन सिरीज पार्ट करू शकता. ठीक आहे. पुढची जी ट्रान्झिशन सिरीज आहे ती आहे 4D ट्रान्झिशन सिरीज. त्याच्यामधले इलामेंट कसे लक्षात ठेवायचे पहा. एकदम सुंदर सेंटेन्स आहे, हिंदीमध्ये आहे पण मिनिंगफुल आहे, मला खूप आवडतं हे सेंटेन्स. ते असं आहे, यारी जरा निभाना. मी सिम्बॉल लिहितो आणि सेंटेन्स जे बोलतो त्याच्याकडे विशेष फोकस करा. यारी जरा निभाना, मौत तक, रुकावटे राहों में पड़े अगर कोई. ठीक आहे. हे 10 इलामेंट. खूप सुंदर मेसेज आहे या सेंटेन्स मध्ये. यारी जरा निभाना, यारी म्हणजे दोस्ती. ठीक आहे. तुम्हाला काय करायची आहे, निभवायची आहे. म्हणजे काय करायचंय, मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणू, टिकवायची आहे किंवा व्यक्त करायची आहे. सो यारी जरा निभाना, मौत तक मरेपर्यंत. ठीक आहे. रुकावटे राहो में, रस्त्यावरती किती पण अडखण आले, रुकावटे राहो में, पडे अगर कोई, कोणत्याही प्रकारची अडचण रस्त्यावरती आली तरीही मित्रता आपल्याला निभवायचीच आहे. सो व्हेरी ब्युटिफुल मिनिंगफुल सेंटेन्स. यारी जरा निभाना, मौत तक, रुकावटे राहो में, पडे अगर कोई. तर यावरून तुम्ही ही 4D ट्रान्झिशन सिरीज लक्षात ठेवू शकता. आणि 5D ट्रान्झिशन सिरीज लक्षात ठेवण्यासाठी एक सेंटेन्स आहे. त्या सेंटेन्सचं थोडंसं बॅकग्राऊंड पहिल्यांदा समजून घेतलं की ते सेंटेन्स तुम्हाला समजेल. बॅकग्राऊंड असं आहे की 2 मित्र आहे. एका मित्राचं नाव आहे पोपट. तो एका रूम मध्ये राहतो, धनवान आहे. रूमचे हप्ते जे आहे, भाडं जे आहे ते काय करतो, तो वेळोवेळी देतो. पण दुसरा जो मित्र आहे त्याचं नाव काही माहिती नाही, पण काय कोणतरी मित्र आहे की त्याला भाडं द्यायला थोडंसं अडचण आहे. मग भाडं देण्यासाठी अडचण आहे म्हणून त्याचा मालक त्याच्याकडे ज्यावेळेस येतो हप्ता मागायला त्या महिन्याचा, तर त्यावेळेस तो त्याला काहीतरी सजेस्ट करतो. तर ते सेंटेन्स आहे तो असा आहे, ला हफ्ता. ठीक आहे. तो मालक काय म्हणत आहे त्या व्यक्तीला, ला हफ्ता. ठीक आहे. वरना, जर नाही दिला तर काय करणार, वरना रहे उस इरिटेटिंग पोपट के साथ. जो मित्र राहत आहे दुसऱ्या बाजूला
ठीक आहे, ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, हो का नाही, मग तो मालक काय म्हणत आहे, ला हफ्ता, आणि जर तू दिला नाही तर वरना रहे उस इरिटेटिंग पोपट के साथ. परंतु होईल काय की तो पोपट खूप नॉटी आहे, म्हणून तो मालक म्हणतो काय, और रहे उस इरिटेटिंग पोपट के साथ और हो जा पागल. ठीक आहे, हा पागल जो वर्ड आहे त्याचं काही सिम्बॉल नाही बनवायचं, फक्त सेंटेन्स पूर्ण करण्यासाठी आपल्याला यूज करायचं. सो ला हफ्ता वरना रहे उस इरिटेटिंग पोपट के साथ और हो जा पागल. पागलसाठी कोणतं सेंटेन्स तयार करायचं नाही किंवा कोणता सिम्बॉल तयार करायचा नाही. 10 इलामेंट असतील. ठीक आहे, तर हे झाले तुमचे 5D ट्रान्झिशन सिरीजचे इलामेंट. 5D ट्रान्झिशन सिरीज नंतर जी 6D ट्रान्झिशन सिरीज आहेत 7 नंबरच्या पिरियडमध्ये, ती इनकम्प्लीट आहे, त्याच्यामुळे त्यांचे सिम्बॉल्स आपल्याला काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चनही विचारले जाणार नाही. ठीक आहे, आता शेवटचा पार्ट राहिला तो म्हणजे एफ ब्लॉक. एफ ब्लॉक मध्ये 2 सिरीज आहे. लॅन्थॅनम सारखे 14 इलामेंट, त्यांना आपण लॅन्थॅनॉइड सिरीज म्हणतो, आणि ऍक्टिनम सारखे 14 इलामेंट, त्यांना आपण ऍक्टिनॉइड सिरीज म्हणतो. ठीक आहे, तर ते इलामेंट कसे लक्षात ठेवा. आता लॅन्थॅनॉइड सिरीजचे इलामेंट लॅन्थॅनम सारखे असणारे, म्हणून लॅन्थॅनमला मी लिहितो सेंटेन्स पूर्ण होण्यासाठी. ठीक आहे, पहा लॅन्थॅनमचे इलामेंट. लालू सेठ प्रसाद, काय लिहितो मी, पहा लॅन्थॅनमचे इलामेंट लालू सेठ प्रसाद. ठीक आहे, नरेंद्र पीएम. नरेंद्र पीएम काय आहे, एक लालू सेठ प्रसाद नावाचा व्यक्ती आहे आणि आपले पीएम आहेत नरेंद्र मोदीजी. ठीक आहे, तर ते एका ठिकाणी दिसले. कुठे दिसले पहा, लालू सेठ प्रसाद नरेंद्र पीएम श्रीमंत इथोपियाच्या घोड्यांच्या तबेल्यात दिसले. डिवाय. लक्षात आलं हे वाक्य. लॅन्थॅनॉइड जे आहे त्याच्यामध्ये जी 14 इलामेंट आहे त्याला आपण लॅन्थॅनॉइड्स म्हणतो. ठीक आहे, तर लॅन्थॅनॉइड्स जे आहेत ते लिहिताना काय करा, लॅन्थॅनमला इन्क्लूड करा आणि म्हणा लालू सेठ प्रसाद नरेंद्र पीएम. ठीक आहे, श्रीमंत इथोपियाच्या घोड्यांच्या तबेल्यात दिसले. हा पहिला हाफ. आणि दुसऱ्या हाफ मध्ये काय करायचंय, दुसरी न्यूज द्यायची तुम्हाला. दुसरी न्यूज अशी आहे, हॉलंडने इराणला 3 इयर्स लुटले. दुसरी न्यूज काय, हॉलंडने इराणला 3 इयर्स लुटले. ठीक आहे, म्हणजे एक न्यूज रिपोर्टर आहे तो ही न्यूज देत आहे. पहिली न्यूज ही आहे आणि दुसरी न्यूज ही आहे. कशी न्यूज देतो, लालू सेठ प्रसाद नरेंद्र पीएम श्रीमंत इथोपियाच्या घोड्यांच्या तबेल्यात दिसले, आणि दुसरा मग न्यूज आहे त्याला जोडून, हॉलंडने इराणला 3 इयर्स लुटले. ठीक आहे, एक युद्धाचा प्रसंग आहे. त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये हॉलंड आणि इराणमध्ये हे युद्ध होत आहे आणि 3 वर्षापर्यंत हॉलंड इराणला काय करत आहे, लुटत आहे. ठीक आहे, तर हे झालं तुमचं लॅन्थॅनॉइड सिरीजचे इलामेंट्स. आणि ऍक्टिनॉइड सिरीजचे इलामेंट जे आहे ते कसे लक्षात ठेवायचे, आता पहा. ऍक्टिनॉइड सिरीज आहे म्हणून ऍक्टिनम पण आपल्याला इन्क्लूड करायचा आहे. ऍक्टिनॉइड सिरीज कशी लक्षात ठेवायची, पहा. एसिथापडा एक कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये काय आहे, एसी आहे, पण तो काही वर्किंग कंडिशनला नाही, असाच पडलेला आहे. ठीक आहे, मग काय आहे ते सेंटेन्स पहा. एसी म्हणजे ऍक्टिनॉइड झालं, इथं आलं, हो का नाही. आता ऍक्टिनॉइड जे आहे ते सुरू होतात थोरियम पासून. सो था पडा. ठीक आहे, कुठे, उन पर, एका घरामध्ये उन पर. कोणता होता पहा, पुरानी अमेरिकन कंपनी का, एक जुनी कंपनी आहे अमेरिकन कंपनी, त्याचा एसी होता. सो एसी था पडा उन पर पुरानी अमेरिकन कंपनी का. ठीक आहे, मग एसी नाही तर पुढं काय, सो बाकी सिलिंग फॅन. मग काय होतं त्यांच्याकडे, फक्त सिलिंग फॅन, सीएफ, सिलिंग फॅन. ठीक है, सो एसी था पड़ा उन पर पुरानी अमेरिकन कंपनी का, बाकी सीलिंग फैन, एसी फैमिली मिडिल क्लास. ठीक है, एसी फैमिली मिडिल क्लास, नो लड़की राजी. पाहता पुन्हा एकदा मी व्यवस्थित हे सेंटेन्स तुम्हाला लिहून देतो. सेंटेन्सचं बॅकग्राऊंड तुम्हाला लक्षात आलं. एक पिता आहे, आपल्या मुलीचं लग्न करण्यासाठी
तो एक कुटुंब शोधत आहे आणि त्याला असं कुटुंब दिसलं की त्यांच्या घरामध्ये एसी आहे पण तो चालू नाहीये, एसी आहे पण तो चालू नाहीये आणि तो बंद पडलेला आहे. ठीक आहे, पुरानी अमेरिकन कंपनी का. कोणता एसी आहे तो? पुरानी अमेरिकन कंपनी का. आणि ह्या कंपनीचा एसी जर चालू नाहीये त्यांच्या घरी, नुसताच पडून आहे, तर तिथं त्यांचं गरमीपासून राहत देण्याचं काम कोण करत आहे? सिलिंग फॅन करत आहे. ठीक आहे, मग अशी जी फॅमिली आहे त्याला आपण रिच फॅमिली नाही म्हणत, ह्या फॅमिलीला आपण काय म्हणतो? मिडल क्लासची फॅमिली. आणि मिडल क्लासच्या फॅमिलीमध्ये शक्यतो तो बाप आपली मुलगी द्यायला राजी होत नाही. तर हे सेंटेन्स मधून आपल्याला व्यक्त करायचंय. पहा, एसी था पडा पीए, एसी था पडा ऊन पर. आता ह्या दोन इलामेंटचा मिळून आपल्याला हा वर्ड तयार करायचा, ऊन पर. युरेनियम आणि नेपच्यून. सो ऊन पर पुरानी अमेरिकन कंपनी का. बाकी सीलिंग फॅन, एसी फॅमिली, मिडल क्लास, नो लड़की राजी. आलं लक्षात? पुन्हा एकदा पहा, 2-3 वेळेस तुम्ही हे सेंटेन्स लक्षात ठेवलं, सिम्बॉल्स लिहिलं तर तुमचं एकदम पक्क होऊन जाईल. 3D हे एफ ब्लॉकची ॲक्टिनाइटची सिरीज. पहा, एसी था पडा ऊन पर. ठीक है, पुरानी अमेरिकन कंपनी का. बाकी सीलिंग फॅन, बाकी काय होतं? फक्त सीलिंग फॅन. सो एसी फॅमिली मिडल क्लास, एसी फॅमिली मिडल क्लास, नो लड़की राजी. कोणतीही मुलगी त्याचे लग्न करून जायला राजी होणार नाही. तर हे ह्या सेंटेन्स मधून फक्त तुम्हाला व्यक्त करायचे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पहा. हे जे काही सेंटेन्स मी दिलेले आहे ते पाठ करा, त्याच्यावरून सिम्बॉल्स लिहा आणि ह्या सिम्बॉल्स वरून मग तुम्ही काय करू शकता? एलिमेंट एक्झॅक्टली कुठे आहे पिरियडिक टेबल मध्ये ते माहिती करून घेऊ शकता. ठीक आहे, समजले सर्वांना? ओके, तर पहिला आणि दुसरा ग्रुप मिळून हा जो पार्ट आहे तो कोणता झाला तुमचा? एस ब्लॉक. एस ब्लॉकची इलेमेंट पार्ट झाले सर्वांचे. व्हेरी गुड. दुसरा जो आहे इकडे 13 नंबरच्या ग्रुप पासून तर 18 नंबरच्या ग्रुप पर्यंत जे इलेमेंट आहे ते कोणते? पी ब्लॉक. आणि हे टोटल एस ब्लॉक आणि पी ब्लॉकचे मिळून जे नॉर्मल इलेमेंट आपण त्यांना म्हणतो त्यांचा ग्रुप वाईज स्टडी करायचा आहे. ठीक आहे, आणि इकडे जो मिडलचा पोर्शन आहे, ठीक आहे, डी ब्लॉक इलेमेंट, त्यांचा सिरीज वाईज स्टडी करायचा आहे. 3D, 4D, 5D आणि 6D ट्रान्झिशन सिरीज. ठीक आहे, आणि खाली जो एफ ब्लॉकचा पोर्शन आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला 2 सिरीज आहे, लॅन्थेनॉइड सिरीज आणि ॲक्टिनॉइड सिरीज. ठीक आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगतो. तुम्ही काय करा, व्हिडिओ एंड झाल्यावरती तुम्ही स्वतः तुमची नोटबुक आणि पेन घेऊन बसा आणि जे काही सेंटेन्सेस मी तुम्हाला दिलेले आहेत प्रत्येक ग्रुपसाठी आणि प्रत्येक सिरीजसाठी. ठीक आहे, ग्रुपसाठी किती सेंटेन्सेस तयार झाले? एस ब्लॉकमध्ये 2 आणि पी ब्लॉकमध्ये 608 सेंटेन्स. ठीक आहे, आणि पिरियड वाईज तुम्हाला जे सिरीज वाईज स्टडी करायचं आहे त्याच्यामध्ये हे 3 आणि हे 2 5. ठीक आहे, टोटल किती झाली पहा, हे 6 आणि 2 8 9 10 11 12 आणि 13 सेंटेन्सनी तुम्ही पूर्ण पिरियडिक टेबल काय करू शकता? मेमराइज करू शकता. ठीक आहे, आता हे जर तुम्हाला जमलं तर ह्याच्यावरती तुम्हाला थेरॉटिकल नॉलेज अप्लाय करून तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर थेरी काय आहे ती थेरी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. त्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक एलिमेंट तिथंच कुठे गेलेला म्हणजे कोणत्या ब्लॉकमध्ये, कोणत्या पिरियडमध्ये आणि कोणत्या ग्रुपमध्ये आहे, फिक्स ग्रुप का आहे, फिक्स पिरियड का आहे, फिक्स ब्लॉक का आहे, त्याची उत्तरं भेटतील तुम्हाला. आणि त्यानंतर त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं मेमराइज करायचं, कसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पूर्ण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाठ करण्याची गरज नाही, तुम्हाला आउटर कॉन्फिगरेशनची ट्रिक देईल आणि नंतर मग त्याचं थेरॉटिकल कंटेंट मी तुम्हाला देईल. ठीक आहे, तर आता मी इथंच थांबतो. तुम्ही हा व्हिडिओ संपल्यावरती या सगळ्या सेंटेन्सला काय करायचं? पाठ करायचं आणि त्याच्यावरून तुमचे सिम्बॉल्स लिहून ते बरोबर आहेत की नाही याची फक्त टॅली करून घ्यायची. ठीक आहे, इथे आपण थांबूया.